हॅलो, मी डॉक्टर प्रियल. सो आपल्या 90sवाल्याचं बालपण खूप छान होतं ना. आपल्याला कुठली चिंता नव्हती, आपल्याला कुठलीच असुरक्षितता नव्हती. अगदी शेजाऱ्यांजवळ आपण राहायचो. आईवडील कुठे बाहेरगावी गेले, शेतात गेले तर अगदी घरी एकटे राहायचो. सगळ्यांच्या भरोशावर आपल्याला आईवडील सोडून जायचे. पण कधीच असं कुठल्याही बाबतीत इन्सिक्युरिटी कधीच जाणवली नाही. कुठलेही अनुभव बालपणीचे नाही आहेत की बाबा मला शेजाऱ्यांकडून अशी वागणूक मिळाली, मला शाळेत अशी वागणूक मिळाली, कुठल्या व्हॅनवाल्याकडनं अशी वागणूक मिळाली. कधीच असे एक्सपिरियन्स आपले नाही आहेत आणि आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित होतो असं वाटतं ना. पण आत्ता प्रश्न आला आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा. एक आई आणि एक सिंगल मदर म्हणून खरंच सांगते, सध्या जे प्रकरण होत आहे 3 वर्षाच्या मुलीवर जे झालं, आता पुण्याला रिसेंटली घडलं, सुन्न करून टाकते हो. विचार करायला भाग पडते. एक सिंगल मदर म्हणून अशा माझ्याही आयुष्यात काही प्रसंग येतील की मला मुलीला एकटं सोडावं लागेल, कुणाच्या भरोशावर सोडावं लागेल. पण मी सोडू शकेल का आता? मुलीला असं घट्ट मिठी मी त्या दिवशी मारली की बाबा माझी मुलगी मला कुठेच सोडायची नाही आहे, माझी मुलगी मला कुठेच माझ्या डोळ्याआड करायची नाही आहे, कारण ती कुठेच सिक्युअर नाही आहे, कुठेच सुरक्षित नाही आहे, ती घरातही सुरक्षित नाही आहे. मला एक गोष्ट सांगते मी, जेव्हा माझा जो एक्स होता, म्हणजे तिचा बाबा जो होता, तो तिला जेव्हा त्याच्या माहेरी खेड्यावर घेऊन जायचा, तेव्हा मी माझ्या जाऊबाईंना फोन करायची की ताई माझी मुलगी येते आहे, तिची काळजी घ्या, तिच्याकडे लक्ष द्या, कारण मला माहीत होतं ती तिला घरातही सुरक्षित नाही आहे. काय दोष आहे ह्या मुलींचा? ती मुलगी म्हणून जन्माला आली एवढाच. खरंच सध्या सगळ्याच पालकांसाठी, सगळ्याच आयांसाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. बॅड टच गुड टच शिकवण्याची वेळ 3 वर्षाच्या मुलीला यावी, ती खंत आहे. तुम्ही कुठले कायदे सुरू करताय? तुम्ही मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, लिंग हे करा, डिटर्मिनेशन, तुम्ही सेक्स डिटर्मिनेशनवर तुम्ही बंदी आणली आहे. पण तिकडे सगळ्या बंद्या करून इकडे जेव्हा मुलगी येते त्याच्यानंतरचा प्रवासाचं काय? तेव्हा ती सुरक्षित आहे का? आणि त्याच लोकांसाठी जे अत्याचार करत आहेत, त्याच लोकांना शिक्षा होण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागत आहे, आंदोलनं करावं लागत आहेत. न्यायव्यवस्था बघा आपल्या देशाची. खरंच आई म्हणून मी सध्या खूप खचलेले आहे आणि मी माझ्या मुलीची सुरक्षितता कशी करणार, तिला कसं ह्या नजरेपासून वाचवणार, ह्याचा मला खरंच प्रश्न पडला आहे. मग ह्या भीतीने आपण आपल्या मुली घराबाहेर पाठवायच्याच नाहीत का? मग त्यांचे पंख ह्या भीतीने आपण आपल्या मुलांना बाहेर पाठवायचंच नाही का? त्यांच्या पंखांमध्ये बळ येऊच द्यायचं नाही, त्यांची स्वप्न वगैरे सगळे घरातच मारून टाकायचे आणि त्यांना घरातच ठेवायचं का? असे असंख्य प्रश्न मला सध्या 8 दिवसात पडत आहेत आणि जीव खरंच अस्वस्थ होतो आहे. हा एक मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि तो अशा बऱ्याच लोकांमध्ये आपल्या अवतीभोवती जे वावरत आहेत त्यांच्यामध्ये आहे, पण आपण त्यांना नाही ओळखू शकत ना. जेव्हा असे प्रसंग होतात तेव्हा कळतो की तो आपल्यातलाच एक होता, तो घरातलाच एक होता. असे बऱ्याच ठिकाणी आहेत पण ते एक्सपोज होत नाही. पण अशा लोकांपासून वाचवणं एक आई म्हणून खरंच मी सांगते खूप मोठंच टास्क हे आहे सध्या. कारण कसं ओळखणार आपण ह्या विकृतीला? थँक्यू सो मच.